जुलै महिना सुरू झाल्यापासून रस्त्याने येता जाता शेतात भात लावण्या सुरू असलेल्या दिसत आहेत. BSc हॉर्टिकल्चर केल्यामुळे कॉलेजमध्ये असताना भात लावणी, कापणी यांचं प्रॅक्टिकल आमच्या सिलेबसमध्ये नव्हतं. पण सोबतच्या ॲग्रिकल्चर स्टुडंटना शेतातील ही कामं करताना बघून मला कधीतरी हे काम करायला मिळावं असं नेहमी वाटायचं. आज मला भात लावणी कशी करतात हे शिकायचा चान्स मिळणार होता आणि तो मी नक्कीच सोडणार नव्हते. आमच्या शेजारी राहणाऱ्यांच्या शेतात आज भात लावणी सुरू आहे. शेजारच्या वहिनींना मी सांगूनच ठेवलं होतं की तुम्ही शेतात गेल्या की मलाही सांगा. आता मी त्यांच्याच शेतात आले आहे आणि त्या वहिनी मला भात कसा लावायचा हे शिकवत आहेत. कसं लावतात माहिती आहे का? तिरका लावतात. तुम्हाला कसं जमते ना असं हात करू ना, असं घ्यायचा. हे बघ असं घ्यायचं. आता मी येते ना असं द्या. तुम्ही पटापट या. जर तुम्हाला तसं नसेल जमत तुम्ही कशा लावते तेवढं. अहो आम्हाला एवढंच मूठ लावायचे, तुम्ही इकडे यातच येत. हो बघा, एकदा एक लावता ना बघा, नाही तर ते लावा तुम्ही लावा. मस्त डूब पाहतात तर चिखलात. काकी ओ काकी चिखलात मस्त आहे. फटाफटा लावल तुम्ही तुमच्या हातावर बस. काकी चिखल लावायची गरज नाही, फक्त मुळे आतमध्ये टाकायच्या. आम्हाला ट्रेनिंग देऊन त्या वहिनी गेल्या घरी त्यांच्या शेतात कामाला असणाऱ्या लेबरना जेवण वाढायला. मग मी आणि ऐश्वर्या आम्ही दोघी अगदी धीम्या गतीने आपण बरोबर भात लावतोय का हे एकमेकींना विचारत काम करत होतो. शेतातले लेबर जेवून परत येईपर्यंत हे 2 लेबर काम करणार होते. खरं तर इवासुद्धा सकाळी मी पण लावणी करायला येणार असा हट्ट धरून बसली होती, पण तिला शाळेत पाठवून आम्ही शेतात आलो होतो. लावणी करताना मला फारच छान वाटत होतं, पण अर्थात तासाभरासाठी हे काम करणं आणि शेतात दिवसभर भात लावणं यात खूप फरक असतो. तर माझा हा छोटासा व्लॉग इथेच संपतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. बाय बाय.